लक्ष द्या, अरे लक्ष द्या रे. सेकंड ट्रान्सफॉर्मर आपण बघत आहोत. स्पेशल टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दुसरा ट्रान्सफॉर्मर, ज्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणतो. कोणता ट्रान्सफॉर्मर? ॲज नेम इंडिकेट दॅट इन्स्ट्रुमेंट इज मेजरिंग डिव्हाइस. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर असा ट्रान्सफॉर्मर आहे जो की व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी वापरतो आपण. ओके, सो द इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आर द ट्रान्सफॉर्मर विच हॅज हाय ॲक्युरेसी. त्याची ॲक्युरेसी कशी आहे? जास्त आहे. आणि दॅट आर यूज टू आयसोलेट अँड ट्रान्सफर व्होल्टेज अँड करंट लेवल. तर ते कशासाठी वापरतो आपण? आयसोलेट करण्यासाठी किंवा व्होल्टेज आणि करंट लेवल वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर करतो. आणि ते करून काय करायचं आहे? फॉर मेजरमेंट. फॉर मेजरमेंट म्हणजे व्होल्टेज आणि करंट कमी किंवा जास्त करून आपण काय करणार आहे? मोजणार आहे. आणि मोजून काय करायचं आहे? आपल्याला ॲनालिसिस करता येतं ना. आपण बऱ्याच गोष्टी मोजल्याच नाही तर आपल्याला कळेल कसं, बरोबर आहे. तर बघा, मग इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार, एक करंट ट्रान्सफॉर्मर आणि एक दुसरं पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजे CT आणि PT. तर शिकलेत ऑलरेडी तुम्ही, CT आणि PT ऑलरेडी शिकलेत, आठवते का? तर बघा, करंट ट्रान्सफॉर्मरचं हे डायग्राम आहे, कन्स्ट्रक्शन डायग्राम. आणि हे काय आहे? त्याचे सिम्बॉलिक इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिक डायग्राम आपण म्हणू. याला काय म्हणू? इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिक किंवा इक्विव्हॅलंट डायग्राम. हे कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे आणि ही इक्विव्हॅलंट डायग्राम. तर याच्यामध्ये काय आहे ते समजून घ्या, तसं करून बाळे. सो दिस इज अन कंडक्टर. हे काय आहे? कंडक्टर आहे. आणि याच्यावर काय केलं आहे? एक कोअर बॅलन्स CT लावली. काय लावलं? कोअर बॅलन्स CT. तर आणि त्याला काय लावलं? एक ॲमीटर लावलं आहे. त्याला काय लावलं आहे? तिकडं काढ बाळे, निघल का? सपोज दिस इज अन कंडक्टर. हे कंडक्टर आहे. या कंडक्टरच्या इथं काय केलं आहे? अशा पद्धतीनं एक कोअर बॅलन्सची CT लावली. कोअर बॅलन्स मटेरियल लावलं आहे, कोअर लावलं आहे, कोअर. मग आता काय होणार? वेन करंट फ्लोईंग थ्रू दिस कंडक्टर व्हॉट हॅपन? अराउंड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आणि ही मॅग्नेटिक फील्ड याच्यामधून याच्यावर लिंक करणार आहे, बरोबर आहे. आणि याला जर समजा तुम्ही वायर वाऊंड केलं आणि त्याच्यातून त्याला लावलं एक ॲमीटर. याला काय केलं? वायर वाऊंड केलं आणि त्याला लावलं एक ॲमीटर. तर इथून फ्लक्स याच्यावर लिंक होतील आणि हे ॲमीटर काय करेल? करंट मोजण्याचं काम करेल. हे आहे तुमचं कन्स्ट्रक्शन ऑफ CT. कोणाकोणाला समजलं आहे? पुन्हा एकदा सांगतो. हे पहा, हे काय आहे? कंडक्टर आहे सपोज. आणि हे आपण अशा पद्धतीने माउंट केलं. आणि हे काय आहे? कोअर आहे. आणि या कोअरला पुन्हा काय केलं आहे? कंडक्टरने, बारीक कंडक्टरने वाउंड केलं आणि इथं एक ॲमीटर लावलं आहे. इथं काय लावलं आहे? ॲमीटर लावलं आहे सिरीजमध्ये. हे पहा, हे कंडक्टर येतं आहे पूर्ण 5 ॲमीटर लावलं सिरीजमध्ये. आता याच्यातून करंट फ्लो झाला तर काय होईल? याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. याच्या अराउंड जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल याच्यावर लिंक होईल, याच्यावर, कारण सप्लाय AC आहे. मी याच्यावर लिंक झाल्याच्या नंतर याच्यामध्ये EMF तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? EMF. आणि तो EMF याच्यामधून करंट फ्लो करेल, त्याच्या वाइंडिंगमधून, ह्या वाइंडिंगमधून करंट फ्लो करेल. आणि तो करंट आपण मोजतो इथं, तो करंट मोजतो. आणि यालाच आपण काय म्हणतो? CT. CT इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ हाय व्होल्टेज करंट. हाय व्होल्टेजचा करंट मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? CTचा वापर करतो. हाय व्होल्टेजचा करंट मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? CT, करंट ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. हाय व्होल्टेजचा करंट. येतं लक्षात? तर कन्स्ट्रक्शन कोणाकोणा समजलं आहे? काहीच अडचण नाही. आता बघा वर्किंग. इट वर्क ऑन स्टेप अप प्रिन्सिपल. कशावर वर्क करते? स्टेप अप प्रिन्सिपलवर वर्क करते. इट वर्क ऑन स्टेप अप प्रिन्सिपल. तर बघा, सप्लाय इथं दिला आपण, म्हणजे कंडक्टरला सप्लाय दिला, करंट आ रहा है, करंट जा रहा है, फ्लक्स इसके ऊपर लिंक होंगे और उसमें से करंट फ्लो होगा. खत्म. इसमें से फ्लक्स लिंक होके इसमें से करंट फ्लो होगा और वो अपन मोजेंगे, गिनेंगे. सो समजलं? आता बघा, हे इक्विव्हॅलंट सर्किट. हा इथं करंट येतोय, करंट जातोय आणि याच्या फ्लक्स याच्यावर लिंक होऊन याच्यामध्ये काय होणार आहे? EMF इंड्यूस. आता तुम्ही बघा, इथं नंबर ऑफ टर्न्स किती आहे?
एकच आहे, कमी आहे. इथं नंबर ऑफ टर्न्स किती आहे? जास्त आहे. म्हणजे हा कोणत्या याच्यावर वर्क करतोय? स्टेप अप प्रिन्सिपलवर वर्क करतो. ओके, म्हणजे व्होल्टेज जर स्टेप अप होत असेल तर करंट काय होईल? स्टेप डाऊन. व्होल्टेज स्टेप अप होतं तर करंट स्टेप डाऊन होईल, आणि करंट जर स्टेप डाऊन झाला तर तो मोजायला सोपा जाईल. आणि अशा पद्धतीने आपण हाय व्होल्टेजचा मोठ्यातला मोठा करंट सिटी थ्रू मोजू शकतो. कारण साधं कन्व्हेन्शनल ॲमीटर तिथं चालणार नाही. साधं ॲमीटर वापरू शकतो का आपण तिथं? नाही. ते जर वापरलं तर ते जळून जाईल. सिरीजमध्ये ॲमीटर कनेक्ट करतो ना. आणि दुसरी गोष्ट, वायर कट करून ते जोडावं लागेल सिरीजमध्ये, तो पण एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम डायरेक्ट याने अवॉइड करता येतो. तर हे आहे तुमचं करंट ट्रान्सफॉर्मर. इट वर्क ऑन स्टेप अप प्रिन्सिपल. व्होल्टेज स्टेप अप होतं आहे, ॲज व्होल्टेज स्टेप अप तो करंट काय होईल? स्टेप डाऊन. आणि अशा पद्धतीने स्टेप डाऊन केलेला करंट तुम्ही मोजू शकता. आणि दस वी कॅन मेजर हाय व्होल्टेज करंट. इट नेवर ओपन सर्किट. हा प्रश्न मी युनिट टेस्टला विचारला होता. सिटी नेवर ओपन सर्किटेड. सिटी ओपन सर्किट का नसते? का नसते? सिटी ओपन सर्किट नसते. का नसते? कारण जर त्याला ओपन सर्किट केलं तर हे काय स्टेप अप प्रिन्सिपल वर्क करतं. समजा 132 kVचा सप्लाय आहे. किती? 132 kV. आणि 132 kV इज कन्वर्टेड इंटू किती? किंवा 66 घ्या. 33 kV इज कन्वर्टेड इंटू 132 करा. स्टेप अप करतो ना आपण. 32 kV इज कन्वर्टेड इंटू 132. आता जर समजा ती ओपन सर्किट केली, शॉर्ट सर्किट हे क्लोज पाथ आहे म्हणून ओके, पण जर ओपन केली तर 132 kVचा सप्लाय हवेमधून फ्लो होईल ना, आणि सगळ्या ह्या सिस्टीमचा धिंगाणा होऊन जाईल, वाटून ते डॅमेज होऊन जाईल, बर्नआउट होऊन जाईल, जळून जाईल. म्हणून आपण ते ओपन सर्किट करत नाही. पुन्हा एकदा सांगतो, वाय सिटी ने वोड ओपन सर्किट, असा प्रश्न आहे. अगर सिटी को अपन ने ओपन सर्किट रखा तो क्या होगा? ती स्टेप अप वर्क करते आणि खूप जास्त व्होल्टेज सेकंडरी साईडला येईल, आणि ते जर ओपन सर्किट केलं तर हवेमधून करंट फ्लो होईल, कारण व्होल्टेज तेवढं स्टेप अप होतं आहे ना. मग हवेमधून करंट फ्लो होणं म्हणजे स्पार्क होणं, फ्लॅशिंग होणं, वीज पडणं हवेतून करंट फ्लो होतो ना. तर असं होऊन त्या सगळ्या सिस्टीमला डॅमेज करून टाकलं, ते जळून जाईल हे सगळं. येतं लक्षात? म्हणून सिटी कधीही ओपन सर्किट करत नाही. कोणाकोणाला समजलं आहे? तर आता पीटीकडे येऊ आपण. पीटी, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पीटी म्हणजे काय? पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. आता इथं आपण इनपुट सप्लाय देतो. इनपुट सप्लायला आपण काय करतो? स्टेप डाऊन करतो. इथं काय केलं? स्टेप अप केलं. इथं काय करतोय? स्टेप डाऊन करतो. आणि व्होल्टेज स्टेप डाऊन करून ते मोजतो. व्होल्टेज स्टेप डाऊन करून काय करतो? मोजतो. हे लोड आहे. ओके. सो इट इज यूज टू मेजर हाय व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स. हे कुठं वापरतो आपण? व्होल्टेज मोजण्यासाठी. हाय व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स. मग उदाहरणार्थ 132 kVचं कन्वर्जन 33 मध्ये स्टेप डाऊन आहे ना, तर एवढं नाही करत आपण, त्याच्यापेक्षा कमी करतो, खूप कमी करतो. अगदी 300-400 व्होल्टमध्ये कन्वर्ट करतो. हजारो व्होल्टचं कन्वर्जन शेकडो व्होल्टमध्ये करतो. ओके. लाखो व्होल्टचं कन्वर्जन शेकडो व्होल्टमध्ये करतो. सो इट इज यूज टू मेजर हाय व्होल्टेज पोटेन्शियल अँड इट वर्क ऑन स्टेप डाऊन प्रिन्सिपल. हे कुठं कशावर वर्क करतं? स्टेप डाऊन. हे कशावर वर्क करतंय? स्टेप अप. आता मेजरमेंट ऑफ व्होल्टेज बाय स्टेप डाऊन प्रिन्सिपल अँड दॅट्स वाय इट नेवर शॉर्ट सर्किटेड. याला आपण शॉर्ट सर्किट करू शकत नाही. का बरं शॉर्ट सर्किट करू शकत नाही? कारण इथं व्होल्टेज काय होतंय? स्टेप डाऊन होतंय. व्होल्टेज स्टेप डाऊन होतंय म्हणजे काय? करंट काय होईल? स्टेप अप. व्होल्टेज स्टेप डाऊन होतं म्हणजे करंट काय होईल? स्टेप अप. आणि शॉर्ट सर्किट केल्यावर आधी शॉर्ट सर्किटचा करंट जास्त असतो, त्यात परत असा शॉर्ट सर्किट केला तर काय होईल? अख्खं वायरिंग जळून जाईल आणि सिस्टीम डॅमेज होऊन जाईल. म्हणून पीटी जे आहे, पीटी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, आपण कधीही शॉर्ट सर्किट करत नाही. करंट ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किट करत नाही आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किट करत. येतं लक्षात? आता कुठं कुठं वापरतात?
टू मेजर हाय व्होल्टेज करंट, टू मेजर हाय व्होल्टेज पोटेन्शियल, टू मेजर हाय व्होल्टेज पॉवर, टू मेजर हाय व्होल्टेज एनर्जी. तर अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला वापरतात. तर इथं यात उदाहरण दिलं आपण टू मेजर द हाय व्होल्टेज करंट. तर हे 3 फेज लोड आहे, 3 फेज सप्लाय, त्यातला हाय व्होल्टेज करंट मोजायचा आहे. मग काय करणार तुम्ही, एक 3 फेजचं कन्व्हर्जन डी सीमध्ये केलं आणि डी सी तुम्ही मोजलं आहे. ओके, अशा पद्धतीने. तर व्होल्टेज मेजरमेंट टेक्निक. तर 3 फेज आहे, हे ट्रान्सफॉर्मर हे काय करतं आहे, स्टेप डाऊन करतं आहे. ओके, सॉरी स्टेप अप करतं आहे. हे काय करतं आहे, स्टेप अप करतं आहे, व्होल्टेज वाढवतं आहे. नाही, आपल्याला व्होल्टेज मोजायचं ना, व्होल्टेज मोजायचं तर स्टेप डाऊन, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता 3 फेज आहे म्हणल्यावर 3 युनिट ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर 3 ट्रान्सफॉर्मर काय करतात, व्होल्टेजला स्टेप डाऊन करतात. आणि व्होल्टेजला जे स्टेप डाऊन केलं आहे ते कुठं दिलं आहे, रेक्टिफायरला. आणि रेक्टिफायर काय करतं आहे, स्टेप डाऊन झालेलं आहे AC टू DC करतं आहे. आणि इथं मग PMMC टाईप ऑफ व्होल्टमीटर लावतो आपण. कोणतं लावतो, PMMC माहिती आहे ना, मग ते मोजतं आहे व्होल्टेज. तर अशा पद्धतीची सिस्टीम व्होल्टेज मोजासाठी 3 फेजची. आणि सिंगल फेजची कशी रे, ही पहा, ही सिंगल फेजची, त्याच्यामुळे ही डबल काढली नाही आपण, सिंगल पेजचं कन्व्हर्जन. आता जर करंट मोजायचं असेल तर मग कसं करणार, हे पहा, हे काय रेक्टिफायर आहे, हे लोड आहे. आता इथं काय करंट मोजायचं, मग काय करणार तुम्ही, याला स्टेप अप करणार. काय करणार, स्टेप अप करणार. स्टेप अप केल्याच्या नंतर हा सप्लाय कुठं जाईल, रेक्टिफायरला जाईल. ओके, ACचा सप्लाय रेक्टिफायरला, मग AC इज कन्वर्टेड इन टू DC आणि DC मोजणार आणि तुम्हाला ते आउटपुट भेटणार. इथं PMMC टाईप ऑफ सिंगल फेज करंट. ओके, आता इथं करंट मोजणार आपण, इथं करंट मोजणार, इथं व्होल्टेज मोजणार. तर इथं काय केलं आहे, स्टेप अप वापरलं, इथं स्टेप डाऊन वापरलं. एवढं लक्षात घ्या, हा फरक. आणि समजा जर पॉवर मोजायची असेल तर मग काय करावं लागेल, इथं PT लावायचं आहे आणि इथं CT लावायचं आहे. CT आणि PT दोन्ही लावायचं आहे. आणि त्यानं काय करायचं आहे, हे इथं करंट मोजलं जाईल, इथं व्होल्टेज मोजलं जाईल आणि दोन्ही मिळून वॅटेज मोजलं जाईल. ओके, आणि हाय व्होल्टेजचं पॉवर अशा पद्धतीने आपण मोजू. लक्ष दे बाळा, सप्लाय इथं PT लावलं आहे, PT काय करेल, स्टेप डाऊन प्रिन्सिपलवर व्होल्टेज मोजल. CT काय करेल, स्टेप अप प्रिन्सिपलवर करंट मोजल. ते नंबर ऑफ टर्न्स जास्त काढा, कारण हे काय स्टेप अप आहे. आणि हे करंट मोजल, हे व्होल्टेज मोजल आणि दोन्हीच्या याच्यानं इथं वॅटेज मिळून जाईल तुम्हाला. तर या टाईपच्या मेजरमेंटला आपण पॉवर मेजरमेंट म्हणतो. तर अशा पद्धतीने CT आणि PT थ्रू आपण वेगवेगळे पॅरामीटर मोजू शकतो. काय काय मोजू शकतो, CT तर करंट मोजल, PT पोटेन्शियल मेजर, CT आणि PT मिळून वॅटेज काढता येईल. त्याच्यानंतर एनर्जीसुद्धा मेजरमेंट करता येईल. एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर आणि व्होल्टमीटर करता येईल. अशा बऱ्याच गोष्टी आपण याच्या थ्रू करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट CT आणि PT. कोणाकोणाला समजलं रे, हे ऑलरेडी तुम्हाला मेजरमेंटमध्ये झालेलं आहे. राईट डाऊन लिहून घ्या.